येस दादा. अंशू, जेवायचं का नाही आहे तुला? हे बघ, जेवणावरती राग काढू नकोस. हवं तर मी तुझी माफी मागतो, पण जेवायला बस चल. प्लीज सॉरी म्हणू नकोस, मला खरंच भूक नाहीये. अरे आता काय हात जोडायचे का तुझ्या पुढे त्यांनी? जेव ना, इतकं सांगतोय ना समर दादा. तुझ्या गोळ्या सुरू आहेत, तुला विकनेस आलाय, का हट्ट करतोयस? वीकनेस का आणि कधीपासून? आई, माणूस झोपून असला कीच तो आजारी असतो असं नाहीये. त्याला खरंच बरं नाहीये. त्याला किती वीक झालाय तो माहितीये का? माणूस दाखवत नसला तरी तब्येत बरी नसू शकते ना त्याची. माझ्या अंशुमंदी काही खाल्लं नाही तर मलाही जेवावं असं वाटणार नाही. मॉम, प्लीज फोर्स करू नकोस, मला नाही खायचं. एक मिनिट थांबा. स्वानंदी मॅडम, तुम्ही बोला आता काहीतरी. माफी मागा तुम्ही अंशुमनची. आणि हे असलं वातावरण मला घरात चालणार नाही यापुढे. त्या जेवणाच्या टेबलात तोंड नको आणत अजित. तोय. रोहनचा फोन. हा रोहन. हॅलो सर, ते बाबा विचारतो ते पैसे मिळालेत ना तुम्हाला? पैसे पोहोचले पण मला मिळाले नाहीत. सॉरी सर, मला कळलं नाही. नंदुताई आली आहे ना घरी? आहेत. तिला देता का जरा फोन? एक मिनिट. हॅलो. काय झालंय ताई? ते असं का म्हणतायत त्यांना पैसे मिळाले नाहीत? अरे मी बोलते ना तुझ्याशी, आरामात फोन करते तुला. अगं हॅलो. सगळेच अस्वस्थ आहेत, चिंतेत आहेत. खरंच नाही चालणार असं. खरं तर माझी काही चूकच नाही आहे, पण आय गेस राजवाड्यांचं बरोबर आहे. कुटुंबापेक्षा इगो मोठा नसतो. आणि मी जर आत्ता माफी मागितली नाही तर हे प्रकरण उगाच वाढेल आणि मुळात माझ्या बाबांच्या पैशाचं मोल राहणार नाही. उलट त्या पैशांमुळे भांडणं झाली एवढंच लक्षात राहील सगळ्यांच्या. ठीक आहे ना, मागून टाकते माफी. स्वानंदी मॅडम, अंशुमन, आय एम सॉरी. माझ्यामुळे दुखावला गेलायस तू, मला माहिती आहे. म्हणजे माझा हेतू नव्हता तुला दुखावण्याचा, पण जे झालं त्यामुळे तू दुखावला गेलायस. माफ कर मला. आणि खरंच जेवणावर असा राग नको काढूस. बस ना, खाऊन घे ना सगळ्यांबरोबर. आय एम सॉरी, प्लीज. आणि मी प्रॉमिस करते परत असं नाही होणार. नाही वहिनी, तू प्लीज सॉरी म्हणू नकोस, तुझी काहीच चूक नाहीये. टायमिंग चुकला. चल आता बस, हा विषय इथे थांबूया. चल बसा जेवायला. थँक्यू स्वानंदी, थँक्यू सो मच. काकू, नाही, आज तुझ्यामुळे माझ्या अंशुमनच्या पोटात 2 घास गेले. मीही जेवून घेते. मला गोळ्या घ्यायच्या असतात ना, रिकाम्या पोटी घेतल्या तर चक्कर येते. प्लीज प्लीज जेवा. थँक्यू.
स्वामी समर्था, आज माझ्या डोक्यावरचं खूप मोठं ओझं तू उतरवलंस. आता फक्त माझ्या नंदूचा संसार फुलले, तिला सुखी कर. कर्ज फेडलं पण आता काहीच पैसे उरले नाहीयेत आपल्याकडे. कधी कोण आजारी पडलं, दुखलं खुपलं तर कोणाकडे पैसे हात पसरायचे पैशासाठी? रोहन, तुझ्या आईला आठवण करून दे, हे जे काही चाललंय ना ते सगळं तिच्यामुळे झालेलं आहे. बोला बोला बोला. आणि हे आता शिक्षा म्हणून जन्मभर मला ऐकवत राहा. पार्सल कोणतं पार्सल आलंय आता? इथे पैशाची चणचण आहे आणि इथे पार्सलवर पार्सल येत आहेत. नाही हो, आम्ही असं काही पार्सल वगैरे मागितलं नाहीये. आमची ऐपतच नाहीये आता पार्सल वगैरे मागवायची. जा तुम्ही. नो आई आई वेट, मी मागवलंय. थँक्यू. किती झाले? 9,500. ओके, थँक्यू. 950 म्हणाला तो. एवढूशी याचं नाही आई, 9,500. काय? 9,500. 9,500 याच्यासाठी? हे काय आहे? आईस्क्रीम आहे आई, चिल. ओके, आणि मला आवडतं म्हणून मी ऑर्डर केलंय. अरे काय सोनं बिनं लागले की काय आईस्क्रीमला? 9,500 कसले? या ऐका ना, आता तरी घ्या ना, माझ्यासाठी नाही तर माझ्या बाबांसाठी. नाही, याची काही गरज नाही. अहो, आम्हाला वाटते ना गरज. प्लीज. थँक्यू. एकदाचा व्यवहार संपला पैशाचा. खरं तर व्यवहार नव्हताच, ते देणं होतं आमच्याकडून आणि आम्ही ते परत करू शकलो याचाच आनंद आहे. थँक्यू. एकदा म्हणालात तुम्ही, असं सारखं म्हणायची गरज नाही आहे. याच्यासाठी नाही म्हणत आहे. तुम्ही माझ्या सांगण्यावरनं अंशुमनची माफी मागितली त्यासाठी.